नोटबंदीचा फटका बसलेल्या विद्याताई गोखले यांना बँक आणि पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक मिळाली आहे। पहा SBN मराठीचे प्रतिनिधी गौतम वाघ यांचा स्पेशल रिपोर्ट। विद्याताई गोखले या आहेत कल्याणमधील एक नामवंत महिला। विद्याताईंची कल्याणमध्ये एक शाळा आहे। अनेक वर्ष त्यांनी पोलिसांच्या विविध कमिट्यांवर काम केले। कोणताही राजकीय पक्षाचा व्यक्ती असो तो विद्याताईंना सन्मान देत असतो। विद्याताई आता थकल्यात। त्यांचं वय 79 वर्ष झालंय। विद्याताईंना 4-5 दिवसांपूर्वी त्यांच्या पर्समध्ये काही जुन्या नोटा सापडल्या। महिना अखेर असल्याने त्या बँकेत गेल्या नाहीत। त्या शिक्षण क्षेत्रात कार्य करत असल्याने त्यांना माहिती होतं की केंद्र सरकारने जाहीर केलं आहे की 31 डिसेंबरपर्यंत बँकेत आणि 31 मार्चपर्यंत आपले ओळखपत्र घेऊन रिझर्व्ह बँकेत नोटा बदली करण्याची सवलत देण्यात आली आहे। त्याप्रमाणे विद्याताई गुरुवारी मुंबई येथील रिझर्व्ह बँकेत नोटा बदली करण्यासाठी आपल्या एका मैत्रिणीसोबत गेल्या। ज्येष्ठ नागरिक असलेल्या विद्याताईंना बँकेच्या प्रवेशद्वारावरच पोलिसांनी अडवून एक वेगळाच नियम सांगितला। बँकेच्या प्रवेशद्वारावरच्या पोलिसांनी विद्याताईंना पासपोर्ट मागितला। जर तुमच्याकडे पासपोर्ट असेल आणि तुम्ही नोटबंदी झालेल्या काळात बाहेरगावी असाल तर तुम्हाला नोटा बदलून मिळतील असे बोलून अपमानास्पद वागणूक देऊन पोलिसांनी त्यांना हकलून दिलं। याबाबत विद्याताई गोखलेंसोबत सर्व प्रकार जाणून घेतला आमचे प्रतिनिधी गौतम वाघ यांनी। बँकेत भरल्या पण चुकून माझ्याकडे थोडे पैसे राहिले, जवळजवळ 5-7 हजार असतील काहीतरी, आणि त्याच वेळेला डिक्लेअर झालेलं होतं की डिसेंबरपर्यंत ह्याच्यात बँकात तुम्ही पैसे भरा असलेले नोटा 5-6 हजाराच्या, आणि त्याच्यानंतर सांगण्यात आलं होतं की त्याच्यानंतरच चुकून माकून राहिलेले असतील तर रिझर्व्ह बँकेत तुम्हाला 1 मार्च ते 31 मार्चपर्यंत पैसे तुम्हाला बदलून मिळतील। आणि माझ्याकडे चुकून जे पैसे राहिले होते ते घेऊन मी रिझर्व्ह बँकेत काल गेले होते, आणि तिथे गेल्यानंतर मग खूप मोठी लाईन होती। तरी पण आम्ही तिथे पोलीस होते, पोलिसांनी काय आम्हाला आत जायला दिलं नाही, पण अगदी खूप आम्हाला असं नीचप्रमाणे म्हणतात ना, असं उद्धट आम्हाला वागणूक मिळाली तिथे की नाही तुम्हाला आज जायला मिळणार नाही, काही नाही, तुम्ही पासपोर्ट घेऊन या, पासबुक घेऊन या, तुमचं पास आणा, हे करा। पासपोर्टात आम्ही नेणार कुठून हो? आम्ही तर इतक्या थकून गेलो होतो। आम्ही बायका दोघी गेलो होतो, मी गेले होते आणि माझ्या संस्थेच्या खजिनदार गेलेला, असे आम्ही दोघी जणी गेलो होतो। दोन्ही आम्ही 79-80 वयाच्या बायका आम्ही तिथे गेलो। हा जो मोठा भयंकर प्रश्न मोठा आहे, आणि मी स्वतः सामाजिक कामं करते म्हणून मी आता तुमच्याशी एवढं बोलून आहे तरी सांगू शकते। बाकीच्यांनी कुठे जायचं? सामान्य जनतेने हे जे पैसे शिल्लक राहतील ते सरकारला दान दिले असं समजायचं का? मी सामान्य जनतेला का दिलासा आम्ही धरायचा कुठला?